माय गॉड, अरे हा अक्षय तर चॅप्टर निघाला रे. हो, आणि तरी सुद्धा मीराचं त्याच्याशी लग्न होणार आणि आपण काहीच करू शकत नाही. ए मामा पण भोळा आहे रे. तू म्हणालास तसं कशाला सांगितलं त्याने? कशाला त्या मुलीबद्दल बोलला? तुझा आवाज झाला असणार आता. हो, सगळं प्लॅनिंग करून आला आणि मला खोटं पाडून निघून गेला. अरे मी पाहिलं यार त्याला, आणि आपल्याला कळत नाही का दोन माणसांमध्ये काय नातं आहे? मांजली बहीण आहे म्हणे. हो, पण आता आपण काय करू शकतो? मीरा ताईचा साखरपुडा उद्यावरती आलाय. आपल्याला त्याआधीच काहीतरी हालचाल करावी लागणार आहे. त्या अक्षयला ना आपल्याला रेड हँड पकडावं लागणार आहे, किंवा असा काहीतरी प्रूफ मिळवावा लागणार आहे की त्याने त्याला सारवासारव करण्याची संधीच नाही मिळाली पाहिजे. अथर्व, यात तू आहेस ना माझ्यासोबत? दादा अर्थात. मीरा ताई खूप भोळी आहे रे. आपण तिला वाचवलं पाहिजे सगळ्यातून. आज त्याने मला खोटं पाडलंय, पण माझं म्हणणं खरं आहे हे लवकरच सिद्ध करेन मी. देवा, उद्याचं कार्य सुखरूप पार पडू दे. कोणतेही विघ्न नको यायला. माझी मीरा साधी आहे, मनमिळाऊ आहे, कष्टाळू आहे. तिच्या आयुष्यात मला आनंद पाहायचा आहे. ताईची खूप आठवण येते. तिला सांग, तुझ्या मागे तिच्या मुली एकट्या पडल्या नाहीत. उद्या मीराचा साखरपुडा आहे. माझी जबाबदारी नीट पार पडू दे. मीराच्या आयुष्यात भरपूर आनंद येऊ देत. पांढरी फुलं आणायलाच हवी, खास माझ्या मीरासाठी. मामा ते ठेव बघू आधी. ठेव आणि याच्या आगे. किती किती लाड करशील माझे. करायला नको का? आता जायचीस ना तू. मामा नको ना रे असं बोलूस. साखरपुडा आहे माझा, लग्न नाही. साखरपुडा म्हणजे लग्नाची नांदीच ना ग. आपली मुलगी परकी होणार याची चाहूल असते ती. आता कुठे दूर जाते का मी? येत जाईन की सारखी भेटायला? आता असं म्हणतेस. मुली लग्नानंतर घरी येतात आणि म्हणायला लागतात घरी जाते घरी जाते. तिकडचं घर झालेलं असतं ना. पण आई बापाला त्याचा आनंदच असतो. शेवटी काय, मुलगी किती हवीशी वाटली तरी आयुष्यभर तिला जवळ ठेवून घेता येत नाही. लग्न करून सासरी गेली की माहेरसाठी पाहुणीच असते ती. थोड्या वेळात खायला आणून देते, म्हणजे गोळी घेता येईल. ने खायला आत घेऊन ये. आतच बसतो मी कामाला. आणि हो, उद्यापासून मला गोळ्यांची आठवण करायची नाही. का? अरे मला सवय व्हायला पाहिजे ना. सासरी गेल्यानंतर आपली आपल्यालाच घ्यायला पाहिजे ना. खरंच एक अगदी वेगळं नवं आयुष्य सुरू होणार थोड्या दिवसांनी. मामा म्हणतो तसंच. पाहुणे होणार मी या घरात. आदित्य, हे अरे काय लागलं तुला? नाही नाही अगं, जरा पडलो मी. तू ये बघू. इथे बस, इथे बस. मी औषध आणते, तू बस. बस इथे. थांब, आलेच. अरे बापरे,
अगं काही नाही, जस्ट खर्चटलंय. जस्ट खर्चटलंय. हे आदित्य किती रक्त येत आहे. कुठे धडपडलास? पाय घसरून पडलो. पाऊस आहे ना. जरा जपून चालायचं ना. झोमतंय. थोडस. बरं वाटतंय ना? बरं वाटतंय का? बरं वाटतं. आता जरा स्वस्त बसून राहा आणि धडपडू नकोस. मी समोर मावशीकडे. बरं, पण आराम कर जरा. अथर्व, अरे ये रे बाबा, खाऊन घे. काय आई, नाश्ता तू केलास का मीरा ताई ना? मी काही करतच नाही का कधी? नाही कसं आहे, जवळजवळ रोज नाश्ता आपण तिकडेच करतो ना, किंवा मग तिकडून इकडे घेऊन येतो. तिकडूनच आणलंय. बोलले. आदित्य दादा तिकडे करतोय का नाश्ता? हा, तसंच ठरलंय. तिकडे खायचं, इकडे राहायचं. पण तू त्याची वाट पाहू नकोस हं? पटपट आवर आणि कॉलेजला जा. त्या ऍडमिशनचं काय ते बघ. आणि ऐका, आज साखरपुडा झाला ना, गुरुजींकडून तारीख काढून घ्या लग्नाची. लवकरचीच काढून घ्या. सगळं लवकर झालेलं बरं आहे. तो आदित्य पुन्हा विघ्न आणायचं नाही तर. अगं बाई आला. हे दादा, अरे हे काय लागलंय? नाही, विशेष काही नाहीये. अरे काय विशेष नाही, चांगलंच लागलंय तुला. हे काय उद्योग करून ठेवलेस? कुणाची मारामारी नाही ना करून आलास? ए बाबा, आमच्या डोक्याला नसते व्याप नको लावसा. सांगून ठेवते तुला. अगं किती लागलंय त्याला ते बघ आधी. ते औषध लावायचं सोडून ओरडतेस काय त्याच्या अंगावर? हो, तुम्हाला फार पुळका आहे ना त्याचा. काल केला त्याने विचार आपला. जावयाच्या अंगावर शिंतोडे उडवले. ते बिचारे चांगले म्हणून काही बोलले नाही, पण लग्नानंतर मिरेवर त्यांनी राग काढला तर जबाबदार कोण? आदित्य, गेला. सद्गुरू, हा, लवकर लवकर आटपा, गिळा ते. नंतर मलाच आवरायचं असतं. सद्गुरू, सद्गुरू. अगो बाई, कधी काही टेबल आवरायला लावलं होतं तर लगेच त्यातगरू कळतंय मला. कळतं ना, मग तेवढ्यासाठीच त्यांची आठवण काढतो ग बाई. तेवढंच जमतं तुम्हाला. दादा काय झालंय का नक्की? अक्षयने मला धमकवायला माणसं पाठवली होती. काय रे, लय गुरमी आली का अंगात? आज फक्त डॅश दिलाय. जास्त शहाणपणा केला ना तर अशी घालन गाडी की हातपाय तुटतील आणि मग 2-3 महिने तू हॉस्पिटल मध्ये. आणि त्या अक्षयचा नाद करायचं सोडून दे. आई शपथ, काय सांगतोस काय? दादा, म्हणजे तुझा संशय खरा निघाला तर या अक्षयचं बाहेर खरंच कुठेतरी अफेअर चालू आहे आणि तू हे उघडकीला आणशील म्हणून त्याने तुला धमकी दिली. पण तू हे मामाला का नाही सांगितलंस? नाही अथर्व, माझ्या बोलण्यावर आता कुणीच विश्वास नाही ठेवला. मी जसं तुला म्हणालो होतो तसं आपल्याला प्रूफ लागेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला लगेच त्याच्या मागावर जावं लागेल. अरे माझ्याकडे प्लॅन आहे.
तुझ्या डोक्यात आहे ना काहीतरी, तसंच करू. फर्स्ट एड बॉक्स कुणासाठी? आदित्यसाठी. का? काय झालं त्याला? अगं पडला तू. कसं काय? अरे देवा, हा आदित्य पण ना उद्यापासून त्याला आमचं ऑफिस जॉईन करायचंय आणि आज धडपडलाय. अगं फोन वाजतोय तुझा. अरे सकाळी सकाळ कोणाला आठवण येते? हा मिहीर बोल. ऐक ना मधुरा, ते खन्नांचं डिझाईन आहे ना, त्यातलं 3 नंबरच. ऐक 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 हे बघ, त्याच्यात मी काही मॉडिफिकेशन केली आहेत आणि सरांना सांगितलंय की उद्या जेव्हा मी प्रत्यक्ष येईन ना तेव्हा डिटेलिंग देईन. ओके? आणि मी येणार नाही आज. तुला सॉरी, सरांनी सांगितलं नाही का? आणि ऐक, आधी पण उद्याच येईल. तो ना बिचारा स्लिप झाला रे पायरीवरून, खूप लागलंय त्याला. आधी कोण? अरे आपला आदित्य रे. आपला नाही तुझा. बाप रे, एवढं का चिडतोस? बरं फाईन, माझा आदित्य. आणि ऐक, आज संध्याकाळी येतोयस ना? भेटूया संध्याकाळी. जरा स्टाईल मध्ये या. बाय. ओके, सी यू. बाय. अच्छा, मिहीरचा फोन होता का? येतोय ना तो? हो येतोय की. नाही म्हणजे यायलाच पाहिजे. म्हणजे तू अशी तिरकस का बोलतेस? हे ताई, 1 मिनिट, तसं काही नाही आमचं. नक्की? ऑफकोर्स नक्की. वी आर जस्ट फ्रेंड्स. बर, मिहीरचं सोड. दुसरं कोणी आवडतं की नाही तुला? आवडायचा ना तो राहुल, पण त्याला ती रसिका मिळाली. पण ठीक आहे, मिळेल तेव्हा मिळेल, मला अजिबात घाई नाही. कसा मुलगा बॉयफ्रेंड म्हणून हवाय का तुला? मला ना गुड लुकिंग, एज्युकेटेड, ऑफकोर्स मला समजून घेणारा आणि स्टँडर्ड ग. बेसिकली सगळ्या मुलींना जसा हवा असतो तसाच. आणि आपल्याला ना असं असं आतून वाटलं पाहिजे की बास, हाच. तुझं पण सेम आहे ना? हा, तुला काय वाटतं? तुला माहितीये, मला ना कधी कधी काय वाटतं? काय? की आपण दोघी एकच आहोतच. पण ताई, आजपासून तू दुसऱ्या कोणाच्या तरी होणार ना? पण ठीक आहे, आय एम हॅपी फॉर यू. तुला फायनली तुझ्या हक्काचा माणूस मिळाला. आज काहीही झालं तरी अक्षय आपल्या नजरेतून निसटता कामा नये. हो, आणि आपणही त्याच्या नजरेत येता कामा नये. आला दादा, ऑटो स्टार्ट करा. दादा, त्याच गाडीच्या मागे जायचं. नाही नाही, तो नाही जाणार रे, नाही जाणार तो लांब. आज काही करून तो आपल्या हातून निसटला नाही पाहिजे. दादा थोडं फास्ट. अरे हा काय स्पीडला चाललाय? नाही, ह्यालाच पकडल्याशिवाय राहायचं नाही आपण. दादा राईट घेतलाय. अरे कुठे चालला? पैसे काढ.
तू सांगितल्याप्रमाणे तुझं सगळं काम केलेलं आहे. तुझ्या त्या आदित्यला डॅश पण मारली आहे आणि त्याला वॉर्निंग पण दिली. चल पैसे काढ चल. अरे मित्रांनो, काय झालंय, मला ना एक संध्याकाळी पैसे मिळणार आहे. मी तुला रात्री देतो की, आत्ता माझ्याकडे नाहीये. आपल्याला लढायचं नाही आता. गाडी उडवायला पैसे आहेत तुझ्याकडे काय? अरे रेंटवर घेतली गाडी शो ऑफ करायला. पण तुम्ही छान काम करताय. आपण भविष्यात पण काम करणार आहोत. तर आता तू व्यवहार लिहून ठेव. हा, लिहून ठेवायला का चहाची टपरी वाटली? आपला व्यवहार एकदम रोकडा चालतो. हा, हे उधारी खाता नाही चालत आपल्याकडे. चल पैसे काढ चल. हे ऐक ना मित्रा, माझं एक काम संध्याकाळी होणार आहे. रात्री पैसे देतो ना तुला डेफिनेटली. जबान बोल वचन मन कर रे. पैसे कसे काढायचे ना आपल्याला चांगलं माहिती आहे. अरे गोफ येतो महागायचा. आदित्यची सुपारी द्यायची असेल ना तेव्हा सांग. हा, चले. शेवटी पुरावा मिळाला. आता फुकट मिळालेला गोफ गेला. आदित्यला डॅश मारणं जाम मागात पडले मला. मामाकडनं मिळणारे पैसे आता सुटायला नको. चला. मधुरा, फुलवाल्याला फोन केलेला? अगं बाई फोन कर ग. कधी फुलं येणार, कधी डेकोरेशन होणार? अगं हो मावशी, करते. काय ग मुली तू? कमो, तू ही मिठाई बघून घे. हा. पुरेल की आणखीन आणायची? म्हणजे काय दादा, आणखी मागव. एवढी तर मला एकटीलाच लागेल. अरे माझ्या मिरेचा साखरपुडा आहे, मनसोक्त मिठाई खाणार आहे मी. ते गुरुजी कुठे आहे? त्यांना फोन करा, ते निघालेत की नाही बघा. अगं बाई हो, मी सांगते मिरेला. मीरा, नाही नाही मावशी, हे बघ, तू आज ताईला काहीही कामं सांगायची नाहीयेत. ओके, आज तिने फक्त छान तयार व्हायचं आणि साखरपुडा एन्जॉय करायचा. आणि बाय द वे मावशी, गुरुजींसाठी साबुदाण्याची खिचडी पण बनवायची ना? ए बाई मला काम सांगू नकोस हा. मी आता तयार होऊनच येते आणि तुम्ही पण आवरा पटापटा. अति घाई संकटात नाही. आली काम की पळाली कमू. ते गुरुजींनी सांगितलेलं सगळं साहित्य आणलंय, पण ते बरोबर आहे की नाही हे चेक करायला पाहिजे. लिस्ट कुठे आहे? लिस्ट ओय, कसलं विचारत आहेस? हे बघ, आज तुझा चेहरा एकदम फ्रेश दिसला पाहिजे, असा दमलेला नाही. काय काय ग ताई, कसं वाटतंय? फायनली साखरपुडा अँड ऑल. मला कसं वाटतंय ते मलाच कळत नाही. पण मामाकडे बघून खूप बरं वाटतंय मला. एवढं समाधान दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर. पण मधुरा, आज सकाळपासून आई बाबांची सारखी आठवण येते. आज असायला हवे होते ना आई बाबा. प्रत्येक दुःखाच्या आणि आनंदाच्या क्षणी जास्तच आठवण येते त्यांची. पण मला माहितीये ते बघतायत आपल्याला. आशीर्वाद देत आहे ना आम्हाला. ताई तू रडू नकोस ना आता. तुला माहितीये आई बाबांना आता खरं तर आनंदच होत असेल.